नमस्कार. मी कर्नल शशिकांत दळवी पुण्याहून आपल्याशी संपर्क साधत आहे आणि याच्यासाठी मला TV10ची खूप मोठी मदत होत आहे. उन्हाळा सुरू व्हायला अजून वेळ आहे, पण तरी पण पाण्याची टंचाई आपल्याला जाणवायला लागलेली आहे. गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला, धरणं सगळी भरलेली. डिसेंबरपर्यंत तरी हीच न्यूज होती की धरणं सगळी भरलेली आहेत, राज्यातली सगळी. पुण्याचं तर भरलेलंच आहे, पण तरीही पण आपल्याला हे का होतं हे बघणं गरजेचं आहे. आता आपण खडकवासल्याच्या धरणाच्या बाबतीत जरी बोललं, धरण भरलेलं आहे, बरं, अगदी बरोबर आहे. पण धरणं बांधलं तेव्हाची कपॅसिटी माझ्या माहितीप्रमाणे की 3.5 TMC होती. आज ती 1.75 TMC आहे, म्हणजे 2 TMC गाळामध्ये गेलेली आहे. आता ते कधी ते गाळ काढून होईल. कर्नल सुरेश पाटील साहेबांसारखी लोक दिवस रात्र प्रयत्न करून गाळ काढतात, पण तरीही पण म्हणावं तसं त्याच्या सेंटरमध्ये जो असेल त्याला देखील सामग्री, यंत्रसामग्री वगैरे लागते, ते काढायला लागते. ती PMC म्हणण्यापेक्षा इरिगेशन डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तर जर पाणीच आपल्याला मिळत नसेल, बरं, ह्या बाजूला काय पाणी वापरणारे आपण शहरातली सगळी माणसं, सतत पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. सतत पॉप्युलेशन वाढते. आता 75 लाखाच्या आसपास पॉप्युलेशन आहे, वाढत जाणार आहे. पण तेवढं पाणीही वाढलं पाहिजे ना साहेब. 135 लिटर पर डे पर पर्सन पाणी देणं PMC बांधील आहे आणि आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी पण बांधीलच, म्हणजे अगदी फिक्सच आहे. तो एक धरण आहे आपल्याला आणि आजूबाजू धरणातून काय दिले तर टेमगड धरण अजून रिपेअर खालीच असतं. कधीही विचारा टेमगड धरणाच्या बाबतीत, त्यामुळे बातम्या येत नाहीत. टेमगड धरण रिपेअर खाली आहे. बाकी आपल्याला जे पाणी मिळायला हवं ते पाणी म्हणजे आपलं पावसाचं पाणी. 750 मिलीमीटर इमानी इतबारे निसर्ग देवता आपल्याला प्रत्येक वर्षी पाऊस देते, कमी जास्त होतो. आणि त्याचं 1000 स्क्वेअर फूटच्या छतावर जेव्हा ते पावसाचं पाणी पडतं, म्हणजे 75,000 लिटर पाऊस पोटेन्शियल आहे त्या पाण्याचं. वर्षभरात तिथं 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं. थोडक्यात एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो. मी विमाननगर इथे राहतो आणि विमाननगरमध्ये जवळजवळ 200च्या आसपास छोट्या मोठ्या सोसायटीज आहेत आणि त्यांचा जर आपण सगळा आकार घेतला तर साधारणपणे 100 एकर एवढी जागा आहे. आणि पुण्यात आज एका एकरवर 30 कोटी लिटर पावसाचं पाणी पडतं प्रत्येक वर्षी. ह्या घटकेला त्याचा वापर आपल्याला हवा तसा करता येत नाही का. वर्षभरातला पाऊस येतो, म्हणजे किती जर शहराचं हे करायला गेलं. मी ही गोष्ट का सांगतोय की नियम आहेत की रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूजलाची पातळी वाढवा. आता काय होतं की तुम्हा आम्हाला जेव्हा पाणी कमी पडतं त्यावेळेला आपल्याकडे 2च गोष्टी आहेत. एक तर टँकर मागवणं आणि ते पाणी वापरणं, दुसरी बोर मारणं आणि पाणी उपसणं. जरूर जर आपलं पाहिजे म्हटलं आपण आपलेच पैसे खर्च करून बोर मारतो, पण त्या बोरचं पाणी परत आपण त्याला घालायला नको का. बँकेत आपला अकाउंट असतो, जर त्यात काही पैसे टाकले नाहीत आणि नुसतंच उपसत गेलो तर ते संपून जाईल साहेब. आणि तसंच व्हायलं जागोजागी. महाराष्ट्र असेल, पुण्याच्या बाहेर असेल, कुठल्याही राज्यामध्ये बघा, पाण्याच्या पातळ्या दिवसेदिवस खाली होत चाललेत. कारण एकच आहे, भूजलाची पातळी वाढवणं, हे त्याला परत एकदा जीवनदान देणं आपण करत नाही. सरकारी नियम आहे, GR 2002चा आहे, फेब्रुवारी 2002चा, किंवा सर्व सरकारी आणि गव्हर्नमेंट अँड पब्लिक बिल्डिंगवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग असणं गरजेचं आहे. किती होतं तुमच्या शेजारच्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगवर जाऊन बघा, आढळून येत नाही आपल्याला. तसंच 2007चा PMCचा नियम आहे की प्रत्येक नव्या बिल्डिंगवर आणि जुन्या बिल्डिंगवर रेन वॉटर, रूफटॉप रेन वॉटर किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाणी छतावर पडणार भूजलात जिरवा. होतं का हो साहेब. PMCचे आकडे आहेत की प्रत्येक वर्षी ते आपल्याला 5% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट देतात जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर, आणि तशी माहिती त्यांना पुरवली तर. खूप चांगला इन्सेंटिव्ह आमच्या सोसायटीला मिळतो 2007 पासून. आणि त्याच्यामध्ये मग 5-6 हजार सोसायटीचं फिगर येतात
आणि पुण्यामध्ये हजारोनी सोसायटी आहेत. कधी आपण हाऊसिंग फेडरेशन किंवा तिथं रजिस्टर झालेल्या सोसायटीचा नंबर बघतो, तो साधारणपणे 15-16 हजार सोसायटी रजिस्टर्ड आहेत आपल्याकडे. मग ते पर्सेंटेज बघितलं तर त्याचं छत आणि शिवाय इतर सर्व बिल्डिंगचं छत की म्हणजे इतकं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे, फक्त आपण ते वापरत नाही. मग कुणाला दोष द्यायचा? नियम आहे, नियमाची पायबंदी होत नाही. निसर्ग पाऊस देतो का? हो देतो. धरणं बांधलेत का? हो बांधलेले आहेत. आज सेंट्रल वॉटर कमिशन म्हणून जे धरणावर देखरेख करणार जी सेंट्रल ऑर्गनायझेशन आहे, तेही सांगतात की म्हणावं तसं धरणातला गाळ काढला, डिसिल्टेशन धरणातला गाळ काढला जात नाही. नॅचरली फिगर्स चुकीच्या मिळतात. 100% भरतं, पण त्याच्यामध्ये खाली किती गाळ आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझी आपलं कळकळीची विनंती आहे, छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया घालू नका. मी ग्रामीण भागात, रुरल भागात आमच्या टीमने आम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि जिथं जिथं केलं आहे तिथं तिथं यश मिळालेलं आहे. छतावरचंच पाणी आपण जिरवतो आणि ते पाणी आपलं परत वापरता येतं. आपला एवढ्या मोठ्या प्रमाणावर PMC किंवा टँकरवर तर अजिबात अवलंबून राहायला लागत नाही. जितके जितके आम्ही प्रयोग केलेले आहेत ते सर्व टँकर मुक्त झालेले आहेत. तेव्हा माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे की हे प्रयोग करा. आहे नियम 5%. शिवाय आता काय झालंय की MLAच्या लोकल एरिया फंडमधून तुम्ही ज्या बऱ्याचशा 8-9 गोष्टी दिलेल्या आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, वेट गार्बेज कंपोस्टिंग आहे,